10वी नंतर एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीची तयारी कधी आणि कशी सुरू करायची? हा प्रश्न आज हजारो विद्यार्थ्यांच्या मनात आहे. पण काळजी करू नका. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 10वी नंतर एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी तयारीचा संपूर्ण रोडमॅप. चला तर मग, सुरू करूया आपली यशस्वी वाटचाल. सर्वप्रथम समजून घेऊया एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी म्हणजे काय? एम-पी-एस-सी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, तर यू-पी-एस-सी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. एम-पी-एस-सी ही राज्यस्तरीय परीक्षा असते, जिच्यामार्फत डेप्युटी कलेक्टर, डेप्युटी एस-पी, तहसीलदार, बी-डी-ओ अशी पदं भरली जातात. तर यू-पी-एस-सी ही राष्ट्रीय पातळीवरील परीक्षा आहे, ज्यातून देशातील सर्वोच्च अधिकारी म्हणजेच आय-ए-एस, आय-पी-एस, आय-एफ-एस आणि आय-आर-एस निवडले जातात. म्हणजेच एम-पी-एस-सी महाराष्ट्रासाठी आणि यू-पी-एस-सी संपूर्ण भारतासाठी. आता प्रश्न असा, 10वी नंतर काय करावं? स्टेप 1. योग्य शाखा निवड. 11वी-12वीसाठी कोणतीही शाखा चालते. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स. पण आर्ट्स शाखा सर्वात उपयुक्त ठरते. कारण या शाखेत मिळतात इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल आणि समाजशास्त्र हे महत्त्वाचे विषय. हेच विषय पुढे एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सीमध्ये कोर म्हणून येतात. स्टेप 2. पदवी म्हणजेच ग्रॅज्युएशन. दोन्ही परीक्षा देण्यासाठी किमान ग्रॅज्युएशन आवश्यक आहे. बी-ए म्हणजेच हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स सर्वात फायदेशीर, पण बी-कॉम, बी-एस-सी किंवा बी-टेक विद्यार्थी देखील ही तयारी करू शकतात. फक्त सोबत अभ्यास सातत्याने ठेवावा लागतो. स्टेप 3. बेसिक तयारी सुरू करा 10वी नंतरच. 11वी-12वी दरम्यान तुम्ही करावयाच्या काही गोष्टी. पहिली, एन-सी-आर-टी पुस्तकं वाचा. हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स या विषयांवर लक्ष केंद्रित करा. दुसरी, मराठी आणि इंग्रजी भाषेवर काम करा. एसे रायटिंग, ग्रामर, कॉम्प्रिहेन्शन या कौशल्यांचा सराव करा. तिसरी, करंट अफेअर्स वाचा. द हिंदू, द इंडियन एक्सप्रेस किंवा लोकसत्तासारखी वृत्तपत्र दररोज वाचा. आणि चौथी, नोट्स बनवण्याची सवय लावा. स्वतःच्या शब्दात नोट्स लिहिल्या की आठवण पक्की राहते. स्टेप 4. कॉलेज दरम्यानची तयारी. आता तुम्हाला सिलेबस पूर्णपणे समजून घ्यावा लागेल. एम-पी-एस-सीसाठी अभ्यास करा. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था आणि चालू घडामोडी. यू-पी-एस-सीसाठी अभ्यास करा. भारताचा इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध, विज्ञान, पर्यावरण आणि चालू घडामोडी. महत्त्वाच्या पुस्तकांमध्ये समावेश करा. एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी, स्पेक्ट्रमचे मॉडर्न हिस्ट्री, जी.सी. लिओनचे जॉग्रफी आणि लुसेंट किंवा अरिहंतची जनरल सायन्स यांचा समावेश करा. सोबत मॉक टेस्ट आणि टेस्ट सिरीज सुरू करा. स्टेप 5. मार्गदर्शन आणि कोचिंग. सुरुवातीला स्वतः अभ्यास करा. बेस तयार झाल्यावर चांगल्या कोचिंग संस्थेमध्ये प्रवेश घ्या. एम-पी-एस-सीसाठी स्पेक्ट्रम, स्टडी सर्कल, युनिक अकॅडमी, प्रयास इंडिया. यू-पी-एस-सीसाठी विजन आय-ए-एस, वाजीराम अँड रवी, फोरम आय-ए-एस आणि दृष्टी आय-ए-एस. स्टेप 6. मनोवृत्ती आणि सवयी. रोज 2 ते 3 तास अभ्यासाची सवय लावा. मोबाईलचा वापर कमी करा. न्यूज ॲपद्वारे अपडेट राहा. आठवड्याला एकदा रिव्हिजन करा. लक्षात ठेवा, ही तयारी एक मॅरेथॉन आहे, स्पर्धा नाही. सातत्य, संयम आणि आत्मविश्वास हेच तुमचे खऱ्या अर्थाने यश. चला आता एकदा संक्षेपात रोडमॅप पाहूया. स्टेप 1. शाखा निवडा आणि एन-सी-आर-टी अभ्यास सुरू करा. स्टेप 2. पदवी घ्या आणि करंट अफेअर्स वाचा. स्टेप 3. सिलेबस जाणून घ्या आणि नोट्स तयार करा. स्टेप 4. मॉक टेस्ट द्या आणि तयारी सुरू ठेवा. आणि स्टेप 5. परीक्षा द्या आणि इंटरव्ह्यूची तयारी करा. मित्रांनो, मोठी स्वप्न बघा आणि त्यासाठी प्रयत्न सुरू ठेवा. एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी दोन्ही मार्ग तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतात. तुमची तयारी आजच सुरू करा. जय महाराष्ट्र.